असे कितीक जण असतील की त्याचं स्वप्न आहे की एक ना एक दिवस आपण ही गाडी घेऊ, आणि त्याच्याच विरुद्ध मी मापाशी असल्यावर मी त्या गाडीचे एवढे हाल करून आलो तुम्हाला काय सांगू. आता थांबा भाई, अर्ध्यामधून कसं चला तर तुम्हाला सुरुवात पासून सांगतो. आज आपल्या 100 डेज चॅलेंजचा पुरा 26वा दिवस. जेने आपल्याला अजून बी फॉलो नसेल केलं तर काय फोनाला करा बाबा लवकर फॉलो. तर हा विषय शनिवारचा. पहिले तर आलो सकाळी सकाळी कॉलेजले. पहिले तर कॉलेज मधलं पुरं आपलं काम आटपून घेतलं. त्याच्या बाद घेतली टुटी ऑइलची पुडी, टाकलं पेट्रोल, सरकती निघालो घरच्या रस्त्यानं. तसं तर सगळेला माहितच असेल की आता श्रावण महिना लागला, आणि श्रावण महिन्यातल्या चारीच्या चारी सोमवारी आम्ही कुठे ना कुठे फिरायला जात असतो. आता तो विषय पुढचा आहे. आता तुम्ही आताचा विषय ऐकून घ्या. आज आम्हाला जा लागत होतं टुनकीले सलाबचे पैप टाकायसाठी. मग काय गाडी लावली चाबी, सरकती आलो टुनकीले. आता हे जे काम होतं हे होतं टुनकीचे डायरेक्ट बाहेर प्लॉट मध्ये, आणि तटी जायचा हा एकच रस्ता, तो म्हणजे हा गाड रस्ता. आता आम्ही हौशीनं ऑटलो गाडी तर आणली, पण आता अटून बाहेर जायची काहीच गॅरंटी नाही. पहिले तर गाडीतला गारा काढून पाहिला की निघते काय तर, आणि गाडी केली आपल्या साईडवर तोटी उभी, डबल आलो इकडे वापस. आठवून पहिले आपल्याला जे सामान लागणार ते सगळं सामान घेऊन घेतलं खांद्यावर. आणि आज कामार माणसं बी एक नाही दोन नाही, डायरेक्ट 4-4 जण, कारण की सलापच तेवढा मोठा होता. आता हे खाली जे बांधलेला हे आहे सभा मंडप, आणि याच्याच वर आहे मंदिर. आता अटियाला रे काम पाहिल्यावर आम्हीच तर धापलो की हे काम नेमकं होईन तरी कधी. तुम्ही एक खेपे स्लॅब मधले बीम पाहून घ्या किती जाळे आहेत. त्याच्याबद्दल अटूलला काम केलं पुरं, आणि आम्ही निघालो घरी जायसाठी. पण आमच्या पुढे सगळ्यात मोठा विषय म्हणजे गाडी बाहेर कशी काय नाही. आता तुम्हाला मजाक नाही सांगा, एवढे रिकामे टोले घेऊ की मी गाडी त्यातून बाहेर काढली. पुरा गाऱ्यानं भरलो होतो, नाही तर मी तर एखादा व्हिडिओ काढतच होतो त्याचा. पहिले तर गाडी त्यातून बाहेर आणली, तटीच एका काकाला आवाज दिला आणि त्याची हिरीतली मशीन करायला लावली चालू, आणि फटाफट घेतली आपली गाडी धुवून. चला तर आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा बरं.